मी पर्सनली हे बॉक फॅक्टरीतली जेवढी माणसं आहेत ती सगळीजण मी माझं कुटुंब म्हणतोय. लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला. इवले इवले जीवही येती मोठ्या मोठ्या कामाला. थर थर कापे उंदीर सांगे येईन कधीतरी कामाला. येऊ नका हो रडू नका हो सोडवितो तुम्हाला. लहानपण कीर्तिमान एकमेकाला सहाय्य करावं करतो त्याला एकमेकाला मदत करणे. सिंह म्हणून गर्व करू नका, उंदीर म्हणून त्याला कमी लेखू नका. मलाही कमी लेखायचं नाही. लहान माणूस सुद्धा आपल्या मोठ्या कामाला येऊ शकतो. काम केलं घराने एकीची बाजू दाखवली. पण हे उंदीर काय करणार आहे. लहान नसते ती तरी आपल्याला उपयोगी पडू शकते. परिस्थिती आहे त्यानुसार ते उपयोगी पडते माणूस. कृष्णाची उंदराने सुटका केली. त्याच्यातून असं बोलत होते की माणसानं इगो ठेवायचा नाही, की आपण सर्वश्रेष्ठ आहे, आपण सर्व हे आहे, कुणालाही कमी आहे करायचं. समजा बारीक कमी याचा असला तरी सुद्धा तो कुठल्या वेळी काय मदतीला येईल म्हणून आपण सहकार्यानं एकत्रित हे करायचं. कारण लहान हे सुद्धा आपल्या मदतीला पडू शकतात. लहान कीर्ती महानच असतो. आणि कुणाला कमी लेखू नये. आपल्याला एक बद्दल बॉन्डिंग पाहिजे, म्हणजे एकी पाहिजे, ते ठेवणं गरजेचं आहे. आपण तिची म्हणजे तिची युक्ती आणि तिची त्या जागेसाठी त्याला एक म्हणजे गर्व होता की माझ्यासारखं कोण नाही. 4-5 गोष्टी त्यात फार महत्त्वाच्या एवढ्या लहान गोष्टीमध्ये घेण्यासारख्या. म्हणजे पहिला अहंकार टाळायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दयाळूपणा. उंदीर एवढा लहान आहे पण त्या जंगलच्या राजाला तो सोडवतोय. म्हणजे आपल्या भोवतीने आपणाला वाटत असते व्यक्ती लहान आहे, वयाचा संबंध नाही आहे. यात अनुभव सिंहाच्या तावडीत सापडले आपण. तिथनं पण त्याला रिक्वेस्ट करून त्यातनं बाहेर पडायचं. कामात आनंद निर्माण केला की दुनियादारी काय गरज नाही आहे.